नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. यंदा ऑक्टोबर संपत आला तरीही पाऊस थांबण्याची काही चिन्हे नाहीत. रोज थोडाफार तरी पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळी पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलंय. आज सोमवारी सायंकाळीही त्याची पुनरावृत्ती झाली. सायंकाळी 5च्या सुमारास मुसळधार पावसाने अर्धा तास शहर परिसराला झोडपल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात पाऊस पडत आहे. बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातातही वाढ झाली आहे. दररोज होत असलेले अपघात व प्रशासनाच्या वतीने अजूनही त्या खड्ड्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने प्रशासनाच्या निषेधार्थ आज सोमवारी खड्ड्यांमध्ये केळीचे झाडे लावून निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगाव तालुक्यातील बेळगाव बाची महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची डागडुजी करावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अनेक वेळा निवेदन देऊन देखील प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे 10 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी तब्बल 5 वेगवेगळ्या ठिकाणी केळीची झाडे लावून निषेध नोंदवला. लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. पशुसंगोपन खात्याच्या आवारात उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते या मोहिमेला चालना देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 13 लाख जनावरांना लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. लसीकरणाचा पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध करण्यात आलाय. घरोघरी जाऊन जनावरांना मोफत लस दिली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 28 लाख जनावरे आहेत. त्यापैकी गाय, म्हैस, बैल आणि त्यांच्या वासरांना लस टोचली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी आमदार राजू सेठ, डॉक्टर राजीव कुलेर, डॉक्टर आनंद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत घर घर जल ही केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना देशभर कार्यान्वित होत असून हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीमध्ये नवीन पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष मीनाक्षी इत्तलमणी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सदर टाकी मराठी शाळा आवारात उभी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून जलजीवन मिशन अंतर्गत घर घर जल महत्त्वपूर्ण योजना देशात राबवण्यात येत असून या योजनेद्वारे प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवले जात आहे. हिंडलगा वस्त्यांवर नळाद्वारे प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून या योजनेतून पाण्याची पाईपलाईन, एक विहीर, 3 मोठ्या टाक्यासह एक फिल्टर प्लांट बसणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी रामचंद्र मन्नोळकर, रेणू गावडे, रामचंद्र कुंद्रेमणीकर, यल्लाप्पा काकतकर, आरती कडोलकर, संगीता पलंगे, विठ्ठल देसाई आदी ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 9 ते 20 डिसेंबरपर्यंत बेळगावातील सुवर्णसौधमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तत्पूर्वीच सुवर्णसौधमध्ये अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुवर्णसौधच्या इमारतीवर आता भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा भाग असलेले सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य झळकणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा आदेश यापूर्वीच बजावला असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. सुवर्णसौधच्या इमारतीवर यापूर्वीच जगद्गुरू बसवण्णा यांचे कायकवे कैलास हे वाक्य कोरलेले आहे. आता सत्यमेव जयते हे वाक्यही कोरण्यात येणार आहे. बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची अखेर बदली झाली आहे. या पदावर म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या योजना संचालिका श्रीमती शुभा बी यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या कार्यकाळात स्मार्ट सिटीच्या योजनांद्वारे होणारे कामातून वाद वाढले होते. त्यानुसार त्यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. खानापूर तालुक्यात भात हे महत्त्वाचं पीक असून यावर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे भात पीक जोमानं आलं आहे. सध्या माळ रानावरील भात पीक कापणीसाठी आले आहे. परंतु गेल्या आठवड्याभर पडणाऱ्या दमदार पावसामुळे शेतवडीमध्ये पाणीच पाणी झालं आहे. वाऱ्या पावसामुळे उभे असलेले भात पीक आडवं झालं असून भाताची लोंबे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे भात पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तर जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस दलाच्या वतीने सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता पोलीस हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. DAR मैदानावर बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश त्यागराज N. इनवळी हे उपस्थित होते. पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसने बेळगावला अद्याप हुलकावणी दिलेली आहे. बेळगाव परिवहन विभागाने इलेक्ट्रिक बससाठी वायव्य परिवहन मंडळकडे याबाबतचा प्रस्ताव दिलाय. मात्र बहुप्रतीक्षित असलेल्या इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा मात्र अद्याप संपलेली नाही. बेंगळूर म्हैसूर शहरामध्ये इलेक्ट्रिक बसेस सुसाट धावू लागल्यात. त्याबरोबर बेळगाव, चिक्कमंगळूर, शिमोगा, हुबळी शहरातही इलेक्ट्रिक बस धावणार असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र अद्याप बेळगावला इलेक्ट्रिक बसपासून वंचित राहावं लागलंय. चिकोडी जिल्हा होणार यात कोणताही वाद नाही, पण त्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागेल असे मत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केले. येथील खासदार कार्यालयामध्ये आयोजित सार्वजनिकांच्या समस्या निवारण सभेमध्ये ते बोलत होते. बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये चिकोडी जिल्हा घोषणेचा प्रस्ताव आहे का यावर त्यांनी या अधिवेशनात ही घोषणा करता येणे शक्य नाही. चिकोडी हा जिल्हा होणारच, पण त्यासाठी योग्य वेळ जुळून येणं आवश्यक आहे असे ते म्हणाले. सन 2024-25च्या गळीत हंगामासाठी बॉयलर प्रदीपण करण्यात आला आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत 12 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ऊस हिरण्यकेशीला अधिकाधिक पाठवावा असे आवाहन आमदार व हिरण्यकेशीचे चेअरमन निखिल कत्ती यांनी केले आहे. ते बॉयलर प्रदीपण करून पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र अप्पाचीवाडी, कुर्ली, तालुका निपाणी येथील श्री हलसिद्धनाथ देवाच्या यात्रेच्या 4थ्या दिवशी पुजारी आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यानिमित्त महानैवेद्य, मानाचे व नवसाचे अभिषेक तसेच दंडवत कार्यक्रम झाला. रात्री ढोल वादन व पालखी सबीना कार्यक्रम पार पडला. सोमवारी पहाटे डोणे महाराज वाघापूर यांनी पहिली भाकणूक कथन केली. सोमवार हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात अलोट गर्दी केली होती. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.